माझी आवाज येतोय का? ज्ञानेश्वर भाऊ. हा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत एकनाथ दारुडे. अल्कोहोलिझम सुंदर कार्यक्रम एक दिवसाच्या आधारावर दारूच्या विषयावर गोटापासून लांब आहे. कारण मी तुमची कळपत आहे म्हणून दारूच्या विषयावर गोटापासून मी मान्य करतो. मद्यशक्ती पुढे मी हात बोलते. माझे जीवन अस्तव्यस्त झालं. येऊन आम्हाला समजले की आमच्याहून महान शक्ती आता मला सुरू करू शकते. तीन आम्ही निर्णय केला. आमची इच्छा होती जीवन माझे विचार संपूर्ण परमेश्वराचीच नोकरी. मित्रांनो, आजचा फार दिवस छान आहे. अल्कोहोलिझमची स्थापना दिवस आहे. 10 जून 1935. आज अल्कोहोलिझम कार्यक्रमचं तो स्थापना केलं. आज आम्ही जिवंत आहोत. आणि अल्कोहोलिझमची इतिहास बी आहे मित्र. अल्कोहोलिझम स्थापनेचे कारण पूर्वी काय घडलं होतं BWचे स्थापना करण्याच्या अगोदर. अल्कोहोलिझमचा इतिहास 1934 जूनच्या सुमारास BW साहेबांनी फार अतिमद्यपी भयंकर आजारी पडलेले होते. आज बिलची कहाणी भी आहे, अल्कोहोलिझम इतिहास भी आहे. आणखीन अतिमद्यपीमुळे भयंकर आजारी पडले होते. सेंट्रल पार्क वेस्ट इथलं चार्ल्स बी टाउन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होत. BWचे उपचार सुरू असताना डॉक्टर होते, डॉक्टर विलियम सिल्कावर. हे डॉक्टर मानसोपचार तज्ञ यांच्यावर उपचार करत होते BWच्यावर एका काळी. डॉक्टर सिल्कावर त्यांनी अशी आशा होती की उपचारांनी BW सुधारतील. मी स्टेटमेंट तर करायला आलो, हा व्यक्ती सुधरील. परंतु अतिच परिस्थितीमुळे पाहिल्यावर डॉक्टर ती आशा सोडून दिली. BW पहिल्यांदाच जाणवले की आपण सुधारण्याचे पलीकडे गेलो. आता आम्ही सुधारणार नाहीये. आता आमची मरण पक्का आहे. त्यांची पत्नी लुईस त्या डॉक्टरकडे बसून विनंती केली. डॉक्टर साहेब त्याला समजावून सांगत होते, बिलच्या बाबतीत आपल्याला आता कसली आशा उरलेली नाहीये. डॉक्टर सिल्कर म्हणत लुईसला, हा होपलेस माणूस आहे. डॉक्टर सिल्कर म्हणत होतो लुईसला, BWच्या बायकोला, हा होपलेस माणूस आहे. पण लुईसनी म्हणत होती ते पटलं नव्हतं डॉक्टरने असं बोललेले. ती म्हणत होती डॉक्टर, बिलकडे इच्छाशक्तीची भंडार आहे. त्यांच्या आतला एखादा गोष्टी मनात घेतले तर ते गोष्ट पूर्ण करण्यासाठी झटणार. त्यांच्या अंतर्मनामध्ये लय स्ट्रॉंग आहे. त्यांच्यासारखं माणूस तुम्ही बघितले नाहीये. तो बरं होण्यासाठी आतून आत प्रयत्न करत आहे. तो आम्ही सर्व काही प्रयत्न करत आहोत. असे असताना तो दारू काय थांबू शकत नाही. आतला इच्छा जर असेल तर. तुम्ही म्हणतो इच्छाशक्तीची भंडार आहे म्हणतो. इच्छाशक्तीची भंडार असेल तर त्यांची दारू का बरं थांबत नाही. सिल्कवर म्हणत तर लुईसला डॉक्टर जे उत्तर दिले ते उत्तर म्हणजे मद्यपाचा आजार कसा आहे. त्यांच्या प्राथमिक ओळख हा दारुड्याची आजार, हा महाभयंकर आजार. डॉक्टर म्हणले केवळ कृती हालातून बिलने पिणे सुरू केले होते.
त्यांची आवड निर्माण झाली. या आवडीची पुनर्वृत्त झाल्यामुळे त्यांचे रूपांतर सोयीत झाले. सोयीतून आशक्ती निर्माण झाले. या आशक्तीमुळे शहाणपणा लायला जाऊन वेडेपणा वाढलं आणि मग इच्छा नसली तर अशक्ती त्याला दारू पिण्यास भाग पडते. आमची हुशारपणामुळं आम्ही दारूची आहारी गेलो. दारू पिऊन पण वेड्यापणाचे भाव वाढला आमच्या अंतर्मनामध्ये. इच्छा नसेल तर अशक्ती त्याला दारू पिण्यास भाग पडलं. डॉक्टर विल्यम डंकर सिल्कर MD होते. त्यांनी मेडिसिन मधलं एच्या प्रथम मित्र म्हणून सन्मान. यांनीच बिल डब्ल्यू यांच्यावर उपचार केले होते. सोबर होण्याची मदत केली. त्यांचे टोपण नाव सिल्क असे म्हणतात. आज अल्कोहोलिक्स सिल्क डॉक्टर शिल्पावर म्हणतात. हा अल्कोहोलिझम या आजारीचे स्वरूप त्यांची सांगितले फिजिकल ॲलर्जी आणि मेंटल ऑब्सेशन. याच्या रिकव्हरी कार्यक्रम तो तयार करण्यात त्यांची मोठी वाट आहे बरं का. आज म्हणतो आपण फिजिकल ॲलर्जी आणि मेंटल ऑक्सिजन याच्या रिकव्हरी मध्ये आपण बोलत असतो. हा मोठा वाट आहे त्यांच्या जीवनात. त्यांनी बिल डब्ल्यूचे उपचार चालू 40,000 मद्यपीवर उपचार केले होते. डॉक्टर 40,000 त्या काळी 1935 साली. अल्कोहोलिझम मेडिकल व्यवसायाकडून मदत मिळवून देण्याचे ते अग्रेसर होते. जुलै 1939 मध्ये त्यांनी फर्स्ट मेडिकल पेपर आणि एअर लिहिले. त्यामुळे मेडिकल जगतात अल्कोहोलिझमला मान्यता मिळाली. ऑगस्ट 1934 मध्ये बिल डब्ल्यू एक मित्र ABT ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन सोबर झाले होते. अल्कोहोलिक सायन्स मध्ये हे सुरू करण्याच्या अगोदर ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये 6 पायऱ्या होते. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये कोणी दारुड्या नव्हते बरं का. ऑक्सफर्ड ग्रुप दारू सोडायचा कार्यक्रम नव्हतंच. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये आध्यात्मिक सांगत होते. त्यांचे शाळा मित्र ABT शाळेचे मित्र पिण्यातील सोबत होते. बिल डब्ल्यूच्या सोबत ABT ला माहिती मिळालं म्हणून 1934 नोव्हेंबर महिन्यात एक दुपारी त्याने बिलला फोन केले. सोबतच त्यांनी पिलो होते दारू. ABT आणखी बिल डब्ल्यूने शाळेचे मित्र आहेत. फार दिवसांची ABTची फोन आल्यानंतर बिलने बोलून घेतले घरी दुपारच्या टायमाला. बिलने त्याला ताबडतोब भेटायला बोलवले. कारण त्याला भेटण्याची निमित्ताने त्यांनी आणखीन पिण्याची संधी मिळेल. बिलला असं वाटलं माझे मित्र आलेले ABT, आज आपण दुपारी 10 रुपयाची मोठं संधी मिळाली. ABTने ताबडतोब तयार, मी येतो 2:30 वाजता. बिलने सर्व जीनची वगैरे सर्व बाटली आणून ठेवली आणि ABT ताबडतोब आला. बिलच्या किचन मध्ये त्यांची भेट झाली. घरी गेले. बिलच्या टेबलवर त्या दोघांमध्ये जीनची मोठी ग्लास आणि ऍपल ज्यूस ठेवले होते. बिलने एबीला जीन घेण्यासाठी सांगितले. बाबा फार दिवसांनी आलो, तू आता जीन घेऊ, चल पूर्वीसारखा आपण पिऊ. ABTने त्यांना नम्रपणाने ते नाकारले. मी पित नाहीये, तू पिऊ शकतो. ABT बिलला आश्चर्य वाटलं, काय झालं तुला, मी तुला जीन वाचून द्या, तू का बरं पिणं झालं. बिलला आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे निरखून पाहिले. तेजस्वी चेहऱ्याने टकन डोळ्यांनी पाहिले. हा मित्र त्याला नवीन वाटलं. बिलला, अरे आमचे मित्र आहे का दुसरं कोण आहे. अगोदर त्यांनी प्यायला आग्रह करत होता, आज तो पित नाही म्हणते. त्याला वाटलं की देखील एक
कोणी अल्कोहोलिक माझ्यासारखं असं काय याच्यात बदल घडले काय? दारू नाही म्हणू शकत ना, दारूला नाही म्हणू शकतो. बिलने त्याला विचारलं, एबी असे काय घडले तुझ्या जीवनामध्ये सुधारण्याच्या पाठीमागे तू दारूला नाकारतो? एबीजी बिलला उत्तर दिले. येच्या कार्यक्रमची ओळख होती अल्कोहोलिकांची. तो म्हणला मी धर्माची दीक्षा घेतली. असं धर्म ज्याला काही विशेष नाव नाहीये, मी धर्माची दीक्षा घेतली, त्याला नाव नाहीये, ते अनानिमित्त ठेवले. मी अशा एक समूहात गेलो ज्याचे नाव ऑक्सफर्ड ग्रुप म्हणून होतं, ऑक्सफर्ड समूह. त्या समूहाने मला काही कल्पना सुचवले. मी स्वतःच्या पराभव मान्य करायला शिकलो पाहिजे. मी माझ्या तपासणी केले पाहिजे आणि माझ्या चुकीची कबुली जबाबदार दुसऱ्या एखादा माणसाजवळ द्यावं लागतंय. हे ऑक्सफर्ड ग्रुप मध्ये होतं हे गोष्ट. स्वतःला पराभव मान्य कर, तू दारुडा हातबल आहे म्हणून. मी शिकलो मान्य, मी पराभव आहे, सर्व बाबतीत पराभव आहे. आणि स्वतः तू तपासून पाहा ना. चुकीची कबुली दुसऱ्या व्यक्ती एकदा माणसावर दे, स्पॉन्सर समोर, नाही तर तिथं कोणासमोर तर मान्य कर. विश्वासने दिले पाहिजे, प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे. मी दुसरा ज्या इजा केले होते त्याबद्दल भरपाई करायला मी शिकलो. मी काय दारू पिण्याचं नुकसान केलं होतं ते नुकसान भरपाई मी द्यायला पाहिजे. ज्याच्यावर किमतीची कुठल्याही लेबल नसली असे पद्धतीने मला जे मिळाले आहे ते दुसरं देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा गाण्याने कसा वैशिष्ट्य सांगतो, संगीत मोजतो कांगड दिंगा हे काय कुठल्याही लेबल नसले असे पद्धतीने मला जे मिळाले आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मला माहिती आहे की सर्व तुला विनोदी पूर्ण वाटेल. मी जे एबीटी मला मी जे काय सांगतो तुला कॉमेडी मजाक वाटत असेल, पण हे सर्व ऑक्सफोर्ड ग्रुप मध्ये तयार. पण त्यांनी मला शिकवलेली देवाकडे या सर्व पायऱ्याबद्दल शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतो मी. आणि जर मी देवाला मानत नसली तर प्रार्थना करत राहावी. आम्ही ईश्वरला जर मानत नसेल तर प्रार्थना करायला पाहिजे अंतर्मनातून. आणि बिलनी मी या सर्व गोष्टी केल्यामुळे मोकळ्या मनाने प्रयत्न केले. लवकरच माझी दारू पिण्याची इच्छा निघून गेला प्रार्थना केल्यावर. आणि गेले काही महिन्यात मी दारू पिलो नाहीये. या वर्तळामध्ये एबीनी एक महत्वाची गोष्ट बिलला मी मोकळे मनाने प्रयत्न केले. लवकरच माझ्या दारू पिण्याची इच्छा निघून गेल्या आणि गेले काही महिने मी दारू पिलो नाही. या वर्तमानामध्ये एबीनी एक महत्वाची गोष्ट बिलला दाखवून दिली, ती म्हणजे एक सुधारलेले मद्यपी जेव्हा दुसऱ्या सफरिंग अल्कोहोलिक बरोबर बोलतो तेव्हा सफरिंग अल्कोहोलिक विचार करतो. आज एबीटी बोलले म्हणून बिलनी ते विचार करण्यामध्ये भाग पडलं. बिलची जरी दारू सुरूच होती तरी त्यांनी विचार केले. बिलनी एबीटीने जे काय सांगते ना बोलते ना ते बरोबर आहे. त्याला त्यांच्या धार्मिक विचाराची झडती घेतली पाहिजे. दारुड्यांनी चौकशी फार करतात. त्या कालवर चर्चा होते ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये चालायची. तिथं फादर सेम सुमेकर होते, फादर सम सुमेकर होते. बिलच्या घरापासून कालावरी चर्च पर्यंत रस्ता फार लांब होता. बिल चालत निघाले. अर्थातच एखादा मुरलेले मद्यपी प्रमाणे त्यांनी देखील रस्त्याच्या बार लगत होते. त्यांनी भेट देणे चालू ठेवले. बरंच वेळ निघून गेला आणि ते विसरून गेले की ते कशासाठी घरातून बाहेर पडले, कशासाठी घरातून बाहेर पडलेले आहेत. आलेख नावाच्या एक मद्यपी बरोबर ते बसले होते. आलेखनी सांगितले की तो एक
सेल मेकर आहे आणि सेल मेकर आणि सुमेकर यातल्या साम्यामुळे बिलला परत आठवले की आपण कशासाठी बाहेर पडलो होतो. बिल आले की या दोघे मशीनच्या दरवाजेपर्यंत पोहोचले. तिथं त्यांनी एबीटी भेटले. एबी त्यांनी सभेला घेऊन गेले दोघांना. सभेमध्ये स्तोत्र प्रार्थना केले जात होते. त्या ठिकाणी बिलला सुधारलेले मद्यपी भेटले. एका काळी तो बी मद्यपी पित होता. त्यांचे सुधारलेले मद्यपी भेटले. तसेच त्यांना देवाच्या कृपेचा साक्षात्कार झालं. हे काहीतरी नवीन होत आहे आणि बिलच्या मनात एक आशा निर्माण झालं. इथं काहीतरी ग्रुपमध्ये, ऑक्सफोर्ड ग्रुपमध्ये सर्वजण दारू सोडलेत, काहीतरी चमत्कार आहे. मी सुद्धा मद्यमुक्ती राहू शकतो. बिलच्या मनामध्ये इच्छा झालं. ते घरी आले. आपली पत्नी लुईसला तो अनुभव सांगितला. पण माझ्या मागल्या तिसऱ्या दिवशी बिलच्या मनात एक विचार आलं. जर मला कॅन्सर झालं असतं तर मी डॉक्टरकडे गेलो असतो आणि त्याला म्हणलो असतो मला वाचव. त्याला सांगितलं असते की त्या दुखण्याची भागातली नष्ट कर किंवा कापून टाक, मला बरे कर. मग मद्यपास हा जो आजार आहे त्या सर्वश्रेष्ठ सर्जन त्यांच्याकडे मी का जाऊ नये. मला जे आजार आता मी सर्जनकडे जाऊन मी डॉक्टर खुल्लापणाने सांगू, जीवनदान का मागू नये. त्यांनी एक जाणले की मी जर एबीने सांगितलेले तत्व आचरणात आणली तर, अल्कोहोलिझमची जे तत्व जर आचरणामध्ये आणली तर मी मद्यमुक्त राहू शकेन. त्यासाठी चांगल्या मनस्थिती व शारीरिक स्थिती येण्यासाठी बिलनी चार्लेस टाउन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे ठरवले. ते हॉस्पिटलमध्ये दिशेने निघाले. त्यांच्या खिशात 6 सेट होते. रस्त्याने चालत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. एक दुकानात त्यांची थोडीफार उधारी चालत होतं. तिथून 4 बाटल्या बीरची उधार जर घ्याव आणि त्या रस्त्या आरामदायक बनवाव टिपकाली. आम्ही दारुड्यामध्ये दारूचे सोडण्यासाठी आम्ही आमच्या नशीबमध्ये तो विचार येत होता. आपण 1-2 क्वार्टर पिन मिटिंगला जर गेलं तर बरं झालं असं, लास्ट अँड बेस्ट. तसं त्यांनी 4 बाटले अल्कोहोलिक्स प्रमाणे त्यांना 4 बाटल्या घेतले. 2 पिले, एक रस्त्यात ऐकलं दिले आणि एकाला दिले आणि 4थी बाटली पिता पिता तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला डॉक्टरकडे. ते डॉक्टर शिल्कावर त्यांची भेट घेऊन त्यांना एबीटी व ऑक्सफोर्ड ग्रुप मधलं बद्दल सांगितले. त्यांची तत्व सांगितले. डॉक्टर म्हणले शिल्कावर, बिल तू सध्या वर जाऊन बेडवर झोप. का बर झोप म्हणले, तू आता पिलोस, आता जाऊन बेडवर झोप, तू आराम कर. 1934चा तो कालावधी होता. 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये बिलवर उपचार चालू होते. आता दारू न पिल्यामुळे बिलच्या मनावर अत्यंत निराश झाले होते. अजूनही बिल देवाबद्दल संशय होते की एक कुठलं देव, काय देव. एक दिवस सकाळी एबी हॉस्पिटलमध्ये आला. बिलने आता ऍडमिट झाले, जाऊन तर भेटावं एबीटीला जा असं वाटलं. बिलला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. बिल त्याला म्हणले, परत एकदा जर तू तुझ्या सोब्रायटीची फॉर्म्युला सांग. बिलने म्हणला, जर तुझ्या सोब्रायटीची फॉर्म्युला सांग. एबीटी म्हणला, तू मान्य करतो हारलोस. जाऊन त्याचे सत्कार झाले. आता मी हार मानू? तू मान्य करतो हारलोयस आणि तू तुझ्याशी प्रामाणिकपणा राहा. तू हार मान, तू स्वतःशी प्रामाणिकपणा, ते तू दुसऱ्या कोणाला तरी सांग. तू ज्यांना दुखवले आहेस त्यांची भरपाई कर. एबीटी बिलला सांग, तू कोणाला नुकसान जे केलं जाऊन भेट. कोणतेही अपक्ष न करता जे तुला मिळाले ते दुसऱ्याला ते तू मनात ते देवाकडे प्रार्थना कर. इतकी सोपं आहे. काही वेळाने एबीटीने निघून गेले एवढं बिलला सांगून. बिल यांचे निराश अजून वाढले. आपण तर नुकसान ते तसं का आता नुकसान नाही करायचं, माफी मागायचं आणि तू स्वतःला हार मानून घेऊ मी. बिलने निराश मध्ये विचार केले. बिल यांचे निराश अजून वाढले. आपण एका खोल खड्ड्यात पडलो आहेत.
आता सध्या तर दारू पिऊन खोल खड्ड्यामध्ये, आम्ही प्रत्येक दारूच्या खड्ड्यामध्ये पडलेले आहे. अशी त्याला जाणीव झाली की अजूनही माझ्यापेक्षा कोणी उच्च शक्ती आहे हे मान्य करायला बिल यांची तयार होत नव्हते. देवापेक्षा अजूनही कोणी तर उच्च शक्ती असेल मला वाचवणारा. पण अचानक एक क्षणी त्यांच्यात जो अहंकार होत त्यांना चोरडा झाला आणि ते ओरडायला आले. अहंकार दारुडेल अहंकार असते, जबरदस्त कमालचा अहंकार. ते चुंदा चूर झाले, ते ओरडायला आले. जर का देवाचे अस्तित्व असेल तर त्यांनी त्यांचे पुरावा दाखवावे. मी काही करायला तयार आहे. देव कुठे आहे मला दारू, मी काही सुद्धा मी दारू पिणार नाही, माझ्या मनामध्ये शक्ती पाहिजे. अचानक हॉस्पिटलची रूम मध्ये पांढरा प्रकाशन भरले निघाले. ते ब्रह्मांडाचं परामनंदाने भरून गेलं होतं, त्यांचे वर्णन करू शकणार नाही. माझ्या मनाला आशा जाणीव झाली की मी एक पर्वतावर उभा आहे. रूम मध्ये ऍडमिट होते आणि पांढरं शुभ्र त्यांच्या जीवनामध्ये आलं. मी पर्वतामध्ये उभारलं, सगळं बिलला वाटलं आणि पवित्र आत्माचे मला स्पर्श होत गेला. बिलने केलेले वर्णन आहे. नंतर त्यांनी काहीतरी स्वतःवर फुटल्यासारखे जाणवले आणि ते एक स्वतंत्र माणूस आहे ही जाणीव झाली. हळूहळू या परमानंद ओसरून लागले. ते बेडवर आहेत. त्यांनी डॉक्टरला बोलवले. बिलने भीती वाटत होत की अनुभव कसलं, तर एडबिटेल कसले अनुभव तू सांगतो आपल्याला. हॅलोसेन्स एक भीती हॅलोसेन्स झालं की डॉक्टर त्यांनी अनेक प्रश्न विचार. शेवटी डॉक्टरला एबीटीला म्हणत होते, मला असं स्वप्न पडलंय का, हे पडलंय. म्हणले ना बिल, तू वेड नाहीस, तू इथं काहीतरी मानसिक किंवा आध्यात्मिक घटना घडली आहे का, त्याबद्दल पुस्तकात सुद्धा वाचले असेल. काही वेळ आपण आध्यात्मिक घटना घडली आहे हे मी त्या पुस्तकात वाचले आहे. काही वेळ आध्यात्मिक अनुभव हा मद्यपासून मुक्त करतो. आध्यात्मिक बिलच्या घटनेबद्दल विचार करत राहिले. बिलला लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आता पीत नाही, अनुभव सर दारूची विचार गेलेले. ऑक्सफर्डला ग्रुपमध्ये तो सामील झाला. फादर सन सुमेकर यांच्या फादर होते. त्यांच्या कालावधी मिशन आणि टाउन हॉस्पिटल त्यांची कार्यक्षेत्र बनले. लुईस अजूनही डिपार्टमेंट स्टोअर मध्ये काम करत होते. डिसेंबर 1934 ते मे 1935 पर्यंत. बिलने मद्यपीसाठी आतूनच काम केले, परंतु ते एकाली सोबत करू शकले नाही. बिलने सोबत करू शकले नाही. बिलने डॉक्टर बॉबने जास्त केले सोबत. त्या काळात सर्व परिचित ऑक्सफर्ड ग्रुपवाले म्हणायला लागले की बिल काही काम करत नाहीये, कुटुंबासाठी कमवत नाहीये, हा मिशनर होणार की काय. बिल पुन्हा वाल सेंटरवर दाखल झाले आणि पूर्व परिचित असलेले एक ब्रोकरेज शॉप मध्ये काम करायला लागलं. आता अल्कोहोलिक सायन्स मध्ये एक वर्ष काम वगैरे करू नको. त्यांनी 1934 डिसेंबर ते मे 1935 काम नव्हतं, काय नव्हतं. पासूनच ऑक्सफर्ड ग्रुप मधले बिल काही काम करत नाही, काय नाहीये. मग तो बिल मनामध्ये विचार आला आपण काहीतरी काम करायला पाहिजे. अकोला मधलं वय इथं एक मशीन ट्वेल्सच्या कंपनीमध्ये जॉब लागत. ते कंपनीचे ताबा घेण्याचं त्यांनी प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आल्या बिलला. मे 1935 मध्ये बिलच्या कंपनीची ताबा मिळाला. घेण्यासाठी जे लढत होणार होतं त्याची त्यांचे पार्टी सोबत पोहोचले. त्या कंपनीच्या प्रेसिडेंट झाल्याचे स्वप्न बिल बघत होऊ लागले. पण लढत सुरू झाल्यानंतर तेव्हा दुसऱ्या पार्टीच्या बाजू वजनदार झाले आणि बिलच्या पार्टी हरली. त्यांच्या परिचित असलेले लोक नो मध्ये झाले आणि मेफ्लॉवर मध्ये हॉटेलमध्ये बिलला एकटे सोडून ते निघून गेले. तो शुक्रवारची दिवस होता. बिलकडे फक्त $10 होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी बिलने सामान पॅक केले आणि हॉटेल लॉब मध्ये ते आले. हॉटेलच्या लॉबच्या एका बाजूला बार होता. तिथून हास्य विनोद करण्यासाठी कुटुंबाच्या मौज मजा ऐकायला मिळेल ते होते म्हणून बिलने काही सुचत नव्हतं. आता मी एकटं बसलो, काय करायचं, चला समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी घेऊ.
म्हणून काय करावं काय नाही, बारकडे त्यांची पावले ओढायला जात होते. दारू नको, पण बार मध्ये जाऊन एक जंजीर एलर्जी ग्लास घ्यायला काय हरकत आहे, सोडा जंजीर सोडा वगैरे घ्यायला काय हरकत आहे. पण हा विचार त्यांना अत्यंत भीतीदायक वाटलं होतं. आता मी तर दारू पित नाहीये, बारमध्ये जाऊन एक सोडा पिऊन आला तर काय फरक पडेल. त्यांच्या मनामध्ये विचार आला, आपल्याला जे अशक्ती निर्माण झाली आहे त्याला आवर केवळ दुसऱ्यांना मदत करूनच आपण घालवू शकतो. अच्छा मीटिंग घालू शकतो. मग सपोज अल्कोहोलिक्स दुसऱ्या मद्यपीला गरज असते, त्यांचे प्रमाणे त्यांना एखादा अल्कोहोलिकची गरज असल्याची जाणवले. त्यांनी त्या लॉबी मधला जस्ट डायरेक्टर उचललेले आणि फादर अल्टर टॅक यांना फोन केले. बारमध्ये तर चालू, इथं माझी फोन ओळख नाहीये. त्यांनी त्यांनी त्यांना एक आशा झालं. लोकांची माहिती विचारली की जे बिलच्या एखादा अल्कोहोलिक्स बरोबर भेट काढून आणलं तर फादर वाल टंक हे ऑक्सफर्ड ग्रुपच्या परिचित होते. बिल एक मद्यपी आहेत आणि मद्यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी एका मद्यपीची गरज आहे. दारू पण पित नाही, आता मला मद्यपीची गरज आहे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी. बारमध्ये गेलं तर मी पिणारच. त्यांनी 10 जणांची नंबर बिलला दिले. बिलने त्यांनी फोन करण्यास सुरुवात केली 10 जणांना. शनिवारची दुपार होतं, काही जण घरी नव्हते, काही जण मद्यपी बद्दल काही देणे घेणे नव्हतं. असे करता करता केवळ एकने शिल्लक राहिले. एकच नंबर. 9 फोन लावले, कोणी बाहेर गेले, कोणी आत गेले. नंतर लास्ट नंबर असताना ते हेनरिट सोबरिंग बिलने माहीत होते. हेनरिट हे गुड इयर रबर रबर या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले माणसाची पत्नी असण्याची शक्य आहे. एवढी मोठी माणसाकडे आपण आपली समस्या सांगितली, धाडस त्यांना होईना. पण एक आवाज त्यांना येत होते की तू त्याला फोन केलेले चांगलं. बिलने त्याला फोन केले. हेनरिटा ह्या फोनवर बोलत होते. बिलच्या समस्या ऐकून घेतले. त्याने त्याला घरी बोलवले. ती ऑक्सफर्ड ग्रुपची परिचित होते. जेव्हा बिलनी स्वतःच्या स्टोरी त्याला सांगितले, ते म्हणले, माझ्या तुझ्यासारखंच एक माणसाची परिचित आहे. ते डॉक्टर आहेत. त्यांचे नाव डॉक्टर बॉब, त्यांची पत्नी अॅनी. त्यांच्याशी मी बोलले होते. आपण त्यांना इकडे बोलवलं. हेनरिटी आणले तर अनिलला फोन केला आणि डॉक्टर बॉबचे अनिल त्यांच्या बायकोचे नाव आणि फोन केले आणि बिल बद्दल सांगितले. आणि म्हणली, आज आम्हाला जमणार नाही, मदर डे आहे. त्या दिवशी बाप जास्त गोंधळ घालतो. तो घरीच आले येताना एक झाडाच्या मोठी कुंडी घेऊन आले. ते झाड त्यांना टेबलवर ठेवले आणि स्वतः टेबला खाली पडलेले. तेव्हा आज जमणार नाही. ते हेनरिटानी टेबल खालची पडलेले, तेव्हा आज जमणार नाही. हेनरिटी म्हणले, या दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाचे आमंत्रण दिले, तुम्ही दुसऱ्या दिवशी या डॉक्टर बालो भेटण्यासाठी. प्रयत्न करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी 5 वाजता दुपारी डॉक्टर बाब आणि हेनरिटीच्या घरी आले. डॉक्टर बाब ही ती व्यक्ती होती जी बिल त्यांच्या ए मधला पहिला मित्र होता. अल्कोहोलिक सायन्स मध्ये बिलनी सोबर झाले पहिला दोस्त डॉक्टर बाब होत. पहिला मित्र आणि भागीदार होणारे होते. अक्रॉन इथल्या एच्या ग्रुपच्या ते संस्थापक होणारे होते. सिस्टर एग्निशा आणि डॉक्टर बाब यांनी 5,000 अल्कोहोलिकवर उपचार केले. डॉक्टर बाब एच्या जागतिक संघटनेत सहाय्य संस्थापक ठरणार होते. पण त्या दिवशी ते एखादा संस्थापक सारखे दिसत नव्हते. ते थरावर कापत होते. आल्याच्या बाब म्हणले, ते फार तर 15 मिनिट तुम्हाला वेळ देऊ शकतो, जास्त मी वेळ देऊ शकत नाही. हेनरिटनच्या घरी जेवण आटोपले. डॉक्टर बाब जेवायलाच नाहीत. ते कहाणी ऐकून नंतर हेनरिटन डॉक्टर बाब व बिल डब्ल्यू यांची त्यांचे लॅबरेटरीत बसवले. 15 मिनिट
थांबवले. डॉक्टर बॉबी नंतर रात्री 11 वाजेपर्यंत थांबले. बिल व बॉब यांच्या गप्पा रात्री 11 वाजेपर्यंत चालत होत. त्यावेळी बॉबच्या वय 55 आणि बिलची वय 40 होत. दोघं एकमेकांशी अनुभव देव कार्यक्रम अल्कोहोलिकची देवणघेवणचा कार्यक्रम आहे. न्यूयॉर्क बिझनेस असोसिएशन बिलच्या काही पाठांनी अक्रोमध्ये राहून मशीन टोल्स कंपनीच्या लढा चालू ठेवण्यासाठी सांगितलं. डॉक्टर बॉब बद्दल काळजी वाटत असल्यामुळे अनिलने बिलला यांना आपलं घरी राहत्या बोले. रोज सकाळी इथे उठून मेडिटेशन करत होते आणि आणखीन फायरप्लेस जवळ बसून बायबलचे वाचन करे आणि नंतर ते तिघे एकत्र देवाच्या मार्गदर्शनासाठी करून भागत. 4 आठवड्यांनी डॉक्टर बॉब बिलने म्हणले, मी मेडिकल कन्व्हेन्शन साठी नेहमी अटलांटिक सिटीमध्ये जातो. मी ते कधी चुकवले नाहीये. तुला माझे आता जाणे योग्य वाटते. आणि घाबरले ती म्हणले होते, नको नको. पण बापच्या चेहरा बघून बिल म्हणला, का नाही का, तुम्ही जाऊ शकता. शेवटी आपल्याला अल्कोहोलिक्स भरलेल्या या जगातच राहायचे. डॉक्टर बॉब अटलांटिक सिटीला मेडिकल कन्व्हेन्शनला गेले. काही दिवस त्यांच्याबद्दल काही कळाले नाही. एक दिवस बॉबच्या ऑफिस मधलं नर्सची फोन आलं, ते इथं माझ्याकडे आहेत रेल रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून. 4 वाजता आम्ही त्यांना उचलून आणले होते. बघा तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही इकडे या. बिलने आणि अनंत, डॉक्टर बॉबची बायकोचे नाव अनोनी, त्यांनी घरी आणले. किंवा त्यांनी एक गोष्ट समजले. त्यांनी 3 दिवस डॉक्टर बॉबने एक ऑपरेशन करायला सांगितलं होतं, जे केवळ त्याची करू शकतात. डॉक्टर बॉबच करू शकतात, इतर कोणी. आणि डॉक्टर बॉब तर एखादा पानाप्रमाणे थरथराव आहेत. आपण यांना व्यवस्थित करू शकू का, असा प्रश्न पडला. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी डॉक्टर बॉब सोबर होते, पण फारच थरथराव होते. दारू पिल्यानं हात कापायला आलोय. सकाळी 9 वाजता ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बिलने त्यांना एक बिअरची बाटली दिली. बिलने डॉक्टर बॉबला दिले बिअरची बाटली दिली, जेणेकरून त्यांनी थरथर थांबवले पाहिजे. ऑपरेशन करायला तू पिऊन तू ऑपरेशन जर करत असेल तर करू शकतील. डॉक्टर बॉब ऑपरेशन रूम मध्ये गेला आणि बिल आणि घरी आले. काही वेळने डॉक्टर बॉबचा फोन आला, सर्व ठीक आहे. पण डॉक्टर बॉब घरी आले नाहीत. सर्व ठीक आहे, ऑपरेशन झालं, घरी आलेच नाही. सरळ कार मधून बसून त्यांची देणेकरी होते ना, त्यांना जाऊन दुखवले होते ना, त्यांना भेटायला ते बाहेर पडले होते. डॉक्टर बॉब जे देणेकरी मी कर्ज करून बसलो त्यांना नुकसान द्यायला डॉक्टर बॉबने निघून गेला. बिलला आणखीन आणायला भीती वाटली, कुठं दारू पिऊन तर पडले नाही का म्हणून. डॉक्टर बॉबने 15 वर्ष म्हणजे जीवनाचे आतापर्यंत मध्यमुक्ती राहिले. 16 नोव्हेंबर 1950 साली त्यांचे निदान झालं आणि 24 जानेवारी 1971 मध्ये बिल डब्ल्यू यांचे निदान झालं. ते सुद्धा जीवनाचे आतापर्यंत मध्यमुक्ती झाले. आपल्या अल्कोहोलिक्स 10 जून 1935 नंतर डॉक्टर बॉब आज अल्कोहोलिक्सची संस्थापक स्थापना दिवस आहे 10 जून. आणखीन अल्कोहोलिक्स 1935 साली 1934 साली 21व्या शतकामध्ये ज्योतिष नाटक 2 दारुड्यांची त्या जगामध्ये सर्व दारुड्यांची दारू सुरते. 2 दारुड्या म्हणजे एक बिल डब्ल्यू, एक डॉक्टर बॉब. अगोदर बिल डब्ल्यू सोबर होते, नंतर डॉक्टर बॉब सोबर झाले. डॉक्टर म्हणून 5,000 लोकांना सोबर केले. दररोज 5 बिलला डॉक्टर बॉबला एकाला सोबर केले. तर त्या काळी आजपर्यंत अल्कोहोलिक सायन्स मध्ये काम करत चाललंय. आणखी 1939 मध्ये 12 पायऱ्यांच्या आचार मधले 46 मध्ये रूढीमध्ये आला. मित्रांनो, भारतामध्ये 1957 मध्ये आलं. आणखी अल्कोहोलिक सायन्सची कार्यक्रम सिलसिला आतापर्यंत चाललेला आज 90 वर्ष झाले. 90 वर्ष अल्कोहोलिकमचे पदार्पण आहे. मला जे समजलं तुमच्यासोबत बोलण्याची मी प्रयत्न केलो. आज जागतिक स्थापना दिवस आहे म्हणून मी शेअर केलो. धन्यवाद चेअरमन साहेब. कृपया ध्यान दें। कृपया ध्यान दें। कृपया ध्यान दें।
अगर किसी भाई या बहन को शराब के मामले में समस्या हो या शराब छोड़ना हो तो कृपया संपर्क करें जीएसओ इंडिया, मतलब ये वेबसाइट पर संपर्क करें www.agsoindia.org और अपने आसपास AA मीटिंग ढूंढने के लिए यह वेबसाइट पर जाएं www.aa.org/findaa। धन्यवाद।